तर महाकुंभ जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा महाकुंभ, त्याच्या आधी येतो कुंभ. कुंभाचे दोन प्रकार आहेत, एक पूर्ण कुंभ आणि एक अर्धकुंभ. अर्धकुंभ आपल्याला माहीत आहे दर 6 वर्षांनी येतो. पूर्ण कुंभ आपल्याला माहीत आहे दर 12 वर्षांनी येतो. आता ह्या ज्या 12 वर्षांनी येणारा एक पूर्ण कुंभ आहे, त्या पूर्ण कुंभ असा जेव्हा 12 वेळेस येतो तेव्हा 12 गुणिले 12 म्हणजे 144 वर्षांनंतर जो कुंभ येतो त्याला महाकुंभ म्हणतात. आता ह्या महाकुंभाचं साधारणपणे महत्त्व आपल्याला सगळं माहिती आहे. देर आर 3 ॲस्पेक्ट्स टू इट. एक जे आहे त्याचं भौगोलिक महत्त्व, दुसरं जे आहे सामाजिक महत्त्व, कारण आपण सगळे सामाजिक प्राणी आहोत. ह्युमन बीइंग्स आर सोशल ॲनिमल्स. आणि तिसरं, नाही येते आवाज नीट, ओके. आणि तिसरं जे आहे ते आध्यात्मिक महत्त्व. आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना आता? परफेक्ट. तर हे जे 3 प्रकारचे ॲस्पेक्ट आहेत ना, जरा प्लीज अरेंज करून द्या. ठीक आहे, ठीक आहे, ते असू द्या. नाही ओके. तर आपण जेव्हा बघतोय की 3 प्रकारचे आपण ॲस्पेक्ट्स लक्षात घेतले पाहिजेत जेव्हा विषय आहे महाकुंभचा. महाकुंभ हे एका ठिकाणी आहे जिथे आपण प्रयागराज म्हणतो. त्या ठिकाणी जो 144 वर्षांनी येतो त्याला महाकुंभ म्हणतात. आता हे जे अर्धकुंभ आहेत ते कुठे कुठे भरतात किंवा पूर्ण कुंभ हे कुठे कुठे भरतात, तर भारतभरामध्ये 4 ठिकाणं आहेत जिथे हे कुंभमेळा ज्याला आपण म्हणतो तो भरतो. कोण सांगू शकेल? नाशिकला एक भरतो, हरिद्वारला एक असतो आणि उज्जैनला एक असतो आणि प्रयागराज. तर हे 4 महत्त्वाची ठिकाणं आपण लक्षात ठेवायची आहेत. तर भौगोलिक तर महत्त्व आहेच आहे, आणि जसं मी म्हटलं भौगोलिक, सामाजिक आणि आध्यात्मिक ह्या तिन्ही गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे जेव्हा आपण महाकुंभची गोष्ट करत आहोत. बिफोर वी प्रोसीड आपण बाकीच्या पण 3 ठिकाणचं थोडंसं भौगोलिक महत्त्व जाणून घेऊया. एक आहे हरिद्वार, अर्थातच गंगा मैया तिथून डायरेक्ट निघून, हिमालयातून निघून जी शुद्ध स्वरूपामध्ये वाहत येत आहे त्या ठिकाणचं हरिद्वार. तर हे 4 ठिकाणं का महत्त्वाची आहेत लक्षात घ्यायचं आहे. मायथॉलॉजिकली म्हणजेच पौराणिक ज्या कथा आहेत त्याच्यामध्ये समुद्रमंथन झालं, राईट. समुद्र जी काही ती पूर्ण जी स्टोरी आहे, ज्या कारणासाठी समुद्रमंथन करावं लागलं त्याच्यापर्यंत आपण नाही जात आहे, पण समुद्रमंथन झालं, ओके. त्याच्यामध्ये काय आहे तर देव आणि दानव ह्या दोघांनी, जरी दोन्ही खूप ऑपोजिट आहेत सगळ्या बाबतीमध्ये, तरीही दे अग्रीड ऑन वन थिंग की बाबा समुद्रमंथन झालं पाहिजे. फक्त देवांची शक्ती किंवा फक्त असुरांची शक्ती ही पुरेशी नाही आहे. सो लेट अस कंबाईन, आणि कंबाईन करून आपण काय करायचं आहे तर समुद्र मंथून काढायचं आहे. नाऊ रिमेंबर, जेव्हा पण एखादं कार्य आपल्या शक्तीच्या पलीकडे असतं, ह्या गोष्टीतून मला काय शिकायला मिळतं तर थोडंसं आपला इगो बाजूला ठेवून आपण, जरी विचारांनी एक्झॅक्टली ऑपोजिट असतील तरी समोरच्यांची जर हेल्प घ्यावी लागली तर थोडा इगो बाजूला ठेवून आपण ते घेतली पाहिजे, कारण आपल्याला जे साधायचं आहे ते आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. सो नो प्रॉब्लेम. सो ह्या स्टोरीमधून मला हे शिकायला मिळतं की देव आणि दानव ह्यांनी मिळून जे समुद्र मंथन केलं
त्याच्यातून जे 14 रत्न बाहेर पडले, त्यातून एक जे आहे ते धन्वंतरी, स्वतः ज्यांना आपण म्हणतो आयुर्वेदाचे देवता, हेल्थचे देवता, तर ते स्वतः अमृताचा कलश घेऊन बाहेर पडले. तर त्याची स्टोरी माहिती आहे की एव्हरीबडी वॉज सो, प्रत्येकाला ते अमृत हवं होतं आणि आपल्यापुरतंच हवं होतं, विच वॉज नॉट गोइंग टू हॅपन. जोपर्यंत देवमंडळींचं काय म्हणतात त्याला, जगाला पूर्ण उपकार करण्याची किंवा हे अमृत पूर्ण जगापर्यंत पोहोचायला पाहिजे, ही वृत्ती म्हणजे देव आहे. हे सगळं माझ्याचसाठी पाहिजे असं वाटणं म्हणजे असुरी वृत्ती आहे. सो जोपर्यंत दैविक शक्ती आहे, दैविक वृत्ती आहे, तोपर्यंत इट इज नॉट गोइंग टू हॅपन की सगळं अमृत एकालाच मिळेल. ओके, सो इकडे भांडण चाललेलं होतं आणि ते अमृताचा जो कलश आहे, कुंभ म्हटल्या म्हणून, अमृताचा जो कलश आहे तो घेऊन जयंत नावाचा जो इंद्राचा पुत्र, त्याने मग तिथून ते बाजूलाच केलं. जे प्रॉब्लेम कॉज करत आहे, जे सगळ्या प्रॉब्लेमची मूळ जे आहे ते अमृताचा कलश आहे. गोष्ट चांगली आहे, अमृत चांगलं आहे, सगळ्यांसाठी आहे, पण त्या गोष्टीमुळे जर त्या मोमेंटला तिथे प्रॉब्लेम होत आहे तर ती गोष्ट तिथून तात्पुरती बाजूला काढणं हे जास्त महत्त्वाचं ठरतं, राईट. सो जयंतांनी तिथून तो कुंभ काढला आणि ही इज गोइंग टू फेस अ ह्यूज प्रॉब्लेम. हे कोणी प्रेडिक्ट केलं तर 4 मंडळींनी, चंद्र, सूर्य, बृहस्पती आणि एक कोणीतरी सूर्याचे पुत्रच, मला वाटतं शनिदेव. शनिदेव, बृहस्पती, स्वतः सूर्य आणि चंद्र, ह्या देवतांनी ते प्रेडिक्ट केलं अँड दे वेर देअर टू सपोर्ट हिम थ्रू आउट. तर अशी ही स्टोरी आहे. तर व्हाय वी आर टॉकिंग अबाउट दिस स्टोरी? बिकॉज हे घेऊन पळणार तरी किती? कुंभ घेऊन 12 दिवस त्यांना पळावं लागलं. प्रत्येकाला ते सगळ्या प्रॉब्लेम्सना अवॉइड करत करत पळावं लागलं. ओके, आणि हे पळता पळता 4 ठिकाणी ते कुंभ ठेवावं लागलं. ओके, तर ती 4 ठिकाणं कशी पाहिजे आहेत? जे आपल्याला सेफ वाटते. आपल्या मागे जर एखादं काही संकट लागलेलं आहे, आपण कुठे पळणार? तर ज्या ठिकाणी आपल्याला सेफ वाटते त्या ठिकाणी. अँड हॅपीली फॉर अस टू नो, ही 4 ठिकाणं जयंताला सेफ वाटली. ओके, कोणती 4 ठिकाणं आहेत ती? एक म्हणजे हरिद्वार, दुसरं म्हणजे नाशिक, तिसरं म्हणजे उज्जैन आणि चौथं म्हणजे प्रयागराज. आता ह्या ठिकाणाचं महत्त्व जसं त्या काळात होतं ना, तसंच आजही आहे. जग बदललं आहे, पण ही 4 ठिकाणं आजही तीच आहेत. ऑलवेज वेलकमिंग द स्ट्रेंजर्स. तर ह्या 4 ठिकाणी त्यांनी कुंभ ठेवला. आता दर 12 वर्षांनीच पूर्ण कुंभ काय येतो ह्याचा पण थोडासा आढावा घेऊया. की 12 दिवस तो जो पळत होता जयंत ते कुंभ घेऊन, तर देवतांचा एक दिवस म्हणजे आपल्या पृथ्वीवर 1 वर्ष असतो. ओके, सो 12 दिवस इज इक्वल टू 12 दिवस म्हणजे देवतांचे 12 दिवस इज इक्वल टू आपले 12 वर्ष. तर त्यामुळे हे 4 ठिकाणी 12-12 दर 12-12 वर्षांनी हे पूर्ण कुंभ ज्याला आपण म्हणतो ते भरतं. सो भौगोलिक मध्ये अजून काय राहिलं? ओके, हरिद्वारचं झालं. देन प्रयागराज. प्रयागराजाला जे आहे ते संगम म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती. आता जेव्हा आपण गंगा मैया म्हणतोय, यमुना मैया म्हणतोय, सरस्वती मैया म्हणतोय, सरस्वती गुप्त आहे. सरस्वती हे कशाचं प्रतीक आहे? तर विद्येचं, ज्ञानाचं. गंगा आणि यमुना हे कशाचं प्रतीक आहे? त्यागाचं, भक्तीचं, है ना. सो हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथे जरी आपण मायथॉलॉजिकल आहे किंवा सिम्बॉलिक जरी म्हणतोय तरी काहीतरी त्याच्यातून मला मेसेज मिळतो. ओके, सो त्यामुळे प्रयागराज हे आहे संगमाचं जे ठिकाण आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे आयुष्यामधून एकदा तरी प्रत्येकाने प्रयागराजला गेलं पाहिजे. महाकुंभातच गेलं पाहिजे असं काही नाही आहे. जेव्हा पण शक्य आहे तेव्हा 3 दिवस 3 रात्र राहून
3 वेळा जर आपण त्या संगमावर स्नान करतो, कुठल्याही वेळेत, आपल्या वेळेत, फार पहाटे जायचं नाही कारण आपल्याला थंडी सोसणार नाही, फार दुपारीही जायचं नाही कारण ऊन सोसणार नाही, आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या वेळेत जाऊन अवश्य एकदा त्या त्रिवेणी संगमावर स्नान हे झालं पाहिजे. तर स्थान महात्म्य त्याच्यामध्ये आपण बघितलं हरिद्वार, प्रयागराज, नेक्स्ट इज नाशिक. आता नाशिक आपण बघतो की अगदी जिथे स्वतः राम भगवानसुद्धा राहिले होते वनवासाच्या वेळेस, म्हणजे किती सेफ ठिकाण असेल ते. आजही तिथे अरण्य आहे, श्वापदा आहेत, तरीही ते ठिकाण खूप सेफ आहे. त्याला काहीतरी कारण आहे आणि तिची विच इज बियॉन्ड द रेग्युलर, म्हणजे ऑर्डिनरी कारणाच्या खूप पलीकडे ते कारण आहे. ठीक. आणि अर्थात प्रयागराज आपण बोललो आहोत. आणि उज्जैन हे क्षिप्रा नदीच्या काठावर आहे. जसं नाशिक हे गोदावरी नदीच्या काठावर आहे, हरिद्वार प्रयागराज हे गंगा आणि रेस्पेक्टिव्हली गंगा जमुना सरस्वती संगम हे प्रयागराजचे तिथे. आणि उज्जैनला जी आहे ती क्षिप्रा नदी आहे. आता ही क्षिप्रा नदी हिची पण एक कथा आहे की ही म्हणे वराह अवतारामध्ये जेव्हा विष्णूंनी वराह अवतार घेतलेला तेव्हा विष्णूंच्या हृदयातून, भगवान विष्णूंच्या हृदयातून ती प्रकट झाली, त्यामुळे त्या नदीचं प्रचंड महत्त्व आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की जी 4 ठिकाणं जयंतांनी निवडली ती कुंभ टेकवण्यासाठी, थोडंसं विश्राम घेण्यासाठी, ते ही 4 ठिकाणं काही सामान्य नाहीत. ओके. तर अशामध्ये सगळ्यात असामान्य जर असेल तर प्रयागराज. म्हणून महाकुंभसुद्धा आपल्याला जे पाहायला मिळतं ते प्रयागराज येथे पाहायला मिळतं. ठीक. तर हा झाला महाकुंभच्या प्रयोजनाचं, किंवा कुंभ जिथे इथेच का, अर्धकुंभ किंवा कुंभ ह्याच 4 ठिकाणी का, ह्याचं एक आढावा. आता भौगोलिक भाग झाला. सामाजिक भाग काय आहे तर अर्थात आजही तिथले लोक खूपच मनमिळावू म्हणतो आपण किंवा मोस्ट वेलकमिंग म्हणतो अशी आहेत. ओके. जेव्हा आपण जातो आणि स्वतः त्याचा अनुभव ओपन माइंडेडली घेतो तेव्हा त्याचा आपल्याला अनुभव येऊ शकतो. म्हणजे ह्या चारही ठिकाणी जाताना ना मला असं वाटतं की आपण मन ओपन ठेवून जायला पाहिजे. विथ ओपन माइंड वी शुड विजिट ओव्हर दॅट. बऱ्याच वेळा काय होतं की तीर्थस्थानाला ना बरेचसे असे पैलू मिळालेले असतात ड्यू टू व्हेरियस रिझन्स. तर कोणाचं नाही ऐकायचं, आपण स्वतः जाऊन तिथे बघायचं की एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा आपण एकटे नसतो. आज जिथे आपण राहतोय ना, मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये आपण राहतोय है ना, तर एवढ्या गर्दीतही आपण खूप एकटे असतो. ओके. खूप एकटे असतो. म्हणजे आपण मान्य करू किंवा नको करू, पण आज आपल्याला असं नाही वाटत की मला फॉर एक्झाम्पल मला जर काही आज प्रॉब्लेम आला तर 4 माणसं धावून येतील माझ्या मदतीला, असं नाही अगदी मनापासून वाटत. म्हणजे मला खूप कष्ट करावे लागतील, येतील, पण आय विल हॅव टू टेक सो मच ऑफ एफर्ट्स. तसं ह्या 4 ठिकाणी अजिबात नाही आहे. आपण पुढे पाहूया का मी असं म्हणते ते. ठीक आहे. तर सामाजिक पैलू हा एक झाला. आध्यात्मिक पैलू. आता जेव्हा आपण म्हणतो ना की तीर्थस्थानाचा आध्यात्मिक पैलू जेव्हा आपण लक्षात घेतो ना, तेव्हा हा आध्यात्मिक अनुभव प्रत्येकाच्या पिंडाप्रमाणे प्रत्येकासाठी निरनिराळा असू शकतो. म्हणजेच मी जर अजून 4 लोकांना, 8 लोकांना, 10 लोकांना घेऊन जाते, आम्ही एकाच गाडीने जातो आहे, एकाच ठिकाणी उतरतो आहे, एकच अन्न खातो आहे, एकत्रच स्नानाला जातो आहे, एकत्रच स्नानावरून परत येतो आहे, एकत्रच आपल्या गावी परत येतो आहे, तरीसुद्धा प्रत्येकाचा अनुभव हा प्रचंड प्रमाणामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, इतका निराळा असू शकतो. ठीक आहे. तर हे आध्यात्मिक पैलू झाला. तर आत्ता आपण जे पाहिलेलं आहे आत्तापर्यंत ते महाकुंभचं भौगोलिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आढावा आपण बघितलेला आहे. आता जाऊया महाकुंभमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं. महाकुंभमध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे आखाडा. जे साधू मंडळी येतात ना, त्या सर्वांचा एक आखाडा असतो. आणि ही संत साधू मंडळी, नागा साधू वगैरे यांची आपण नावं ऐकलेली आहेत आणि वी आर व्हेरी क्युरियस अबाउट देम. तर ही मंडळी एरवी कुठे असतात? म्हणजे आज जे
प्रयागराजमध्ये जितकं पॉप्युलेशन आहे, ओके, जितकी मंडळी तिथे आलेली आहे, जितके श्रद्धाळू तिथे आलेले आहेत, त्याच्यामध्ये डोळ्यांनी दिसणारे तर आहेतच आहे, परंतु आय एम शुअर की असे पण जीव असतील जे आपल्या डोळ्यांनी दिसत नसतील. आपल्या डोळ्यांना जेवढं दिसतं तेवढं खरं असं नाही आहे. तर आपल्या दृष्टी रेंजमध्ये जितकं दिसतं ना त्याच्याही कमी उजेडाचं असं म्हणूया, आणि त्याच्याही पेक्षा जास्त म्हणजे आपल्याला आपण पाहू शकणार नाही त्या रेंजमध्ये अशी पण बरीच मंडळी असतात, आणि ती सगळी तिथे येतात अशी एक मान्यता आहे. आणि जेव्हा आपण तिथे जातो ना, अक्षरशः ते आपल्याला जाणवतं. तिथे प्रचंड गर्दी आहे, तरीही कोणी एकटा नाही आहे. प्रचंड गर्दी आहे, तरीही धक्काबुक्की तरी होती आहे, ओके, परंतु असं आपल्याला विचित्र नाही वाटत. ओके, एक अनुभव सांगायचा झाला तर एक खूप मोठे उद्योजक महाकुंभला गेले होते. तर त्यांनी हे स्वतः मला सांगितलेलं आहे की म्हणे मी माझ्या कामाच्या निमित्ताने जगभरामध्ये फिरतो. ओके, जगभरामध्ये फिरत असताना एस्पेशली जेव्हा मी गर्दीच्या ठिकाणातून जातो ना, तेव्हा आय एम एक्स्ट्रा कॉशियस. म्हणजे मी जास्त काळजी घेतो. माझी पॉकेट नीट आहे का, माझं फोन नीट ठेवला आहे का, माझी बॅग मी व्यवस्थित पकडून जातो. म्हणजे कोणाचं असं थोडा जरी धक्का लागला, मी ह्या 3 गोष्टी चेक करतो, विच इज करेक्ट है ना. ह्याला कॉन्शियस किंवा अवेअर राहणं म्हणतो. परंतु ह्या एवढ्या गर्दीमध्ये मला खूप समाधान वाटतं, खूप समाधान वाटतं असं ते उद्योजक सांगतात. का बरं, मी विचारलं त्यांना, का बरं असं. इथे ना कोणी असं मुद्दामून तुम्हाला धक्का मारत नाही, बिकॉज छोट्याशा जागेमध्ये आता इतक्या घाटांवर, सगळ्या घाटांवर आंघोळीची व्यवस्था केलेली आहे, स्नानाची व्यवस्था केलेली आहे. परंतु किती जरी नाही म्हटलं तरी गर्दीही होणारच. एकही मोमेंट आपल्याला असा नाही मिळणार ज्या मोमेंटला आपल्याला कोणाचा धक्का लागत नाही. परंतु त्या मंडळींचं लक्ष तुमच्या पॉकेटकडे नाही आहे, त्या मंडळींचं लक्ष तुमच्या फोनकडे नाही आहे, त्या मंडळींचं लक्ष अजून कशाकडे नाही आहे. जितकी घाई तुम्हाला जाऊन गंगामैयामध्ये डुबकी घ्यायची आहे ना, तितकीच घाई त्यांना पण आहे. म्हणजे तेही तितकेच श्रद्धाळू आहेत, किंबहुना माझ्यापेक्षा जास्त श्रद्धाळू आहेत की काय, असं ते उद्योजक मला बोलते. सो विच इज व्हेरी अमेझिंग. मला खूप छान वाटलं ते. सो दिस इज हाऊ इट इज. तर जेव्हा आपण महाकुंभ म्हणतो आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. गर्दी आहे, विरंगुळा आहे. कमिंग बॅक टू द नागा साधूज. तर हे जे नागा साधूज आहेत ते एरवी जिथे कुठे असतात, कदाचित ते त्या रेंजमध्ये जात असतील की जिथे आपल्याला डोळ्यांनी आपण त्यांना पाहू शकतो असा आपला अंदाज आहे. कारण एरवी आपण बघायला गेलं तर ह्यांचा कुठेही थांगपत्ता नसतो. व्हेरएज देर आर 13 आखाड्यास. टोटल आखाडे जर बघायला गेलं तर 13 आखाडे आहेत, ज्याच्यामध्ये शैव आखाडा आहे, वैष्णव आखाडा आहे आणि उदासीन आखाडा आहे. सगळ्यात पुराणा जे म्हणू आपण तो आहे शैव आखाडा. त्याच्यामध्ये 7 अजून छोटे छोटे आखाडे आहेत. ओके, सो असं हे एकूण मिळून 7 आखाड्यांचा एक शैव आखाडा बनतो. त्यानंतर आहे वैष्णव आखाडा, ज्याच्यामध्ये अगेन 3 छोटे छोटे आखाडे आहेत, आणि उदासीन आखाडा ज्याच्यामध्ये अजून 3 आहेत. तर अशा पद्धतीने हे 13 आखाड्यांचे कितीतरी हजारो, कदाचित लाखो, कदाचित करोडो साधू असतील. तर ह्या साधूंचा आपण का उल्लेख करतोय, तर ह्या साधूंमध्ये आजही ती शक्ती आहे जी सामान्य माणसांमध्ये नाही आहे. ओके, ह्याचंही एक उदाहरण मी देऊ शकते की एका आखाड्यामध्ये गेल्या असता तिथे एक बाई अशाच येऊन बसल्या. म्हणजे ते काही स्क्रिप्टेड आहे किंवा दिशाभूल करणारा आहे किंवा आधीपासून ठरलेलं आहे असं नाही. फिरता फिरता एक कोणीतरी बाई आल्या, त्या तिथे बसल्या. इथे जे साधू बसले, एक नजर फक्त तिच्याकडे टाकली, गर्दीतला एक छोटासा चेहरा लांब दिसणारा. त्यांच्याकडे बघून तू खाक आहे नाही रही है, आणि ती चमकली.
तिच्याचकडे पाहून ते म्हणाले, हां हां तू ये, तू खा काहे नाही रही है. मग तिने सांगितलं की मला काही प्रॉब्लेम झालेला आहे. त्या साधूंनी तिच्या एक्झॅक्ट प्रॉब्लेमचं स्वरूप तिला सांगितलं की असं असं आहे, इसीलिए तू नहीं खा रही है ना, मैं सब जानता हूँ. आणि ती बाई आणि सगळेच म्हणजे इट वॉज पिन ड्रॉप सायलेन्स. म्हणजे हे नुसतं मनातलं ओळखणं असा भाग नाही आहे, तर इन टू द डेप्थ ऑफ इट. ओके, असे तरी माइंड रीडर्स कितीतरी आपल्याला बघायला मिळतात. माइंड रिडिंगचा खेळ करणारेही आपल्याला बघायला मिळतील, पण दे आर नॉट डुईंग फॉर एनिथिंग एल्स. हे जे साधू मंडळी आहेत, तो तुमचा प्रॉब्लेम तुमच्या मनाच्या डेप्थमध्ये जाऊन जाणून घेऊन तुम्हाला आध्यात्मिक लेवलसाठी उद्धार करणारे, अपलिफ्टमेंट करणारे अशी ही साधू मंडळी असतात. आणि ह्या आखाड्यांची स्थापना कधी झाली आहे, तर अंदाजे आद्य शंकराचार्यांनीही केलेली आहे असं म्हणतात. कारण ज्या वेळेस धर्मावर संकट आलं त्यावेळेस त्यांनी ह्या आखाड्यांची स्थापना केलेली आहे. होता होता ते अजून ते संख्या वाढत गेली त्या मंडळींची, परंतु मुख्य त्यांचं काय असेल तर शस्त्र आणि शास्त्र ह्याचा पुरेपूर वापर करून धर्माचं रक्षण करायचं आहे, धार्मिक लोकांचं रक्षण करायचं आहे, ही ते स्वतःची जबाबदारी मानतात आणि त्याप्रमाणे ते करतात. अर्थात आता आपल्याला बऱ्याच वेळा असं पण दिसून येतं की एखादा ढोंगी साधू असतो, त्याच्यामुळे मग आपल्याला खऱ्या साधूवरचा पण विश्वास उडून जातो. तर अर्थात तिथे कॉमन सेन्स वापरून आपण बघायचं आहे कोण खरा नाही असं. तर त्याच्यामध्ये काय होतं तर आपल्याला तिथल्या लोकल लोकांची खूपच मदत होते. लोकल जी मंडळी आहेत ना त्यांची आपल्याला खूपच मदत होते. त्याच्याबद्दल पण आपण थोड्या वेळाने बोलूया, ठीक आहे. तर जेव्हा आपण महाकुंभला जातो आहोत तेव्हा श्रद्धाळू म्हणून जायचं आहे, हे आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. श्रद्धाळू म्हणून जायचं आहे, ना की पर्यटक म्हणून. हां, जेव्हा आपण पर्यटक म्हणून जातो ना तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे रिझर्वेशन झालं का, रूम मिळाली का, जेवायचं काय आहे व्यवस्था, दर्शन होईल का, कुठे जायला लागेल, किती पैसे द्या, ह्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये आपण फसतो. प्रॉब्लेममध्ये मी का म्हणते आहे, कारण तिथे मग सुरू होता हिशोब, है ना, तिथे हिशोब सुरू होतात. आता दिस इज वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स. तर मी असं नाही म्हणणार की तुमचं सर्वस्व दान करून किंवा तुमच्या आवाक्याच्या खूप बाहेर खर्च करून आपण महाकुंभचा अनुभव घेतला पाहिजे, असं नाही आहे. पण जेव्हा आपण श्रद्धेने जातो ना, एक पैसाही तुम्हाला एक्स्ट्रा, म्हणजे तुम्ही जो अंदाज घेतलेला असतो की इतक्यामध्ये ह्या बजेटमध्ये बसलं पाहिजे बाबा, मैया ती ऐकते आहे, गंगा मैया, यमुना मैया ती गोष्ट आपली ऐकते आहे. आणि सरप्रायझिंगली तुम्हाला खरंच तुमच्या बजेटच्या खूप बाहेर नाही खर्च करावा लागत, कारण तिथे जाण्या येण्याचंच काय तो खर्च तुम्ही स्वतःवर करता तेवढाच. पदोपदी तिथे चांगलं अन्न, चांगलं पाणी, राहण्याची व्यवस्था, हे सगळं अगदी चांगल्या ॲफोर्डेबल बजेटमध्ये केलेलं आहे. 12 तारखेपर्यंत हे सगळे आखाड्याचे साधू होते. आता 12 तारखेची कालची जी पौर्णिमा झाली त्याच्यानंतर ते पुन्हा आपल्या आपल्या गुप्तस्थानी निघून गेलेले आहेत. म्हणजे आता जर समजा कोणी जायचं ठरवलं वेल प्लॅन्ड, तर तिथे एवढी गर्दी सापडणार नाही आपल्याला. तर जेव्हा आपण म्हणतो ना की श्रद्धाळू म्हणून आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला अतिशय दिव्य असा अनुभव नक्की येतो. महाकुंभातच गेलं पाहिजे असं काही नाही. जसं मी सुरुवातीलाच म्हणाले ना की गंगामैयाच्या किनारी, एस्पेशली प्रयागराजमध्ये जिथे संगम होतो आहे, तिथले वाईब्स, तिथले तरंग खूप निराळे आहेत. आणि आयुष्यात एकदा तरी जाऊन तिथे 3 दिवस मुक्काम करून 3 दिवस स्नान करून तो अनुभव घेतला पाहिजे, ठीक आहे. तर आता कमिंग बॅक टू महाकुंभ. महाकुंभमध्ये आपण काय बघतो तर आपोआप आपल्याला हा मार्ग सोपा झालेला दिसतोय जेव्हा श्रद्धाळू म्हणून आपण जातो. काही गोष्टी मी अशाच गमतीने लिहून घेतलेल्या आहेत की गर्दीच्या पण आपल्या काही नियम आणि अटी असतात. महाकुंभची जी गर्दी असते किंवा कुंभमेळ्याची जी गर्दी असते ना त्याच्या काही नियम आणि अटी असतात. ओके, काय नियम आणि काय अटी? अगदी सिम्पल जर सांगायचं झालं ना, त्याच्यातून मी काय शिकले की प्रॉब्लेम आपल्याला खूप मोठा वाटत असतो. एखादा प्रॉब्लेम ना खूप मोठा असतो की, म्हणजे असं वाटतं की अरे ह्याच्यातून आता काय मार्ग आपल्याला सापडणार बरं. पण ह्या श्रद्धाळू लोकांच्या काही गोष्टींनी
मला असं वाटलं की अरे एखाद्या कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेमचा एखादा एवढा सिम्पलही सोल्युशन असू शकतं. फॉर एक्झाम्पल, तिथे जेव्हा चालतात ना तेव्हा मंडळी काय करतात, तर अशी ओढणी किंवा पदर एकमेकांचा किंवा दोरी किंवा साडी, ओके, ती धरून एकमेकांच्या मागेच चालतात ती मंडळी. पाहणाऱ्याला हसू येतं, हे काय आहे, ओके. परंतु जेव्हा आपण ऐकतो ना की तिथे दिवसाला 4,000 लोक हरवतात आणि सापडतातही अर्थात, पण हे हरवणं सापडणं ह्या फेऱ्यातूनच मोकळं होतं मनुष्य, जो आपला इगो सोडून एकमेकांचं पदर किंवा दोरी धरून चालतो. सो हे आम्हाला इतकं छान वाटलं. टू रेस्पेक्ट दॅट थिंग वी डिसाइडेड टू डू द सेम थिंग. प्रत्येकाकडे मोबाईल असतो आजकाल, है ना, नाही असं नाही, पण खरं विचार करता समजा मोबाईलची रेंज नाही आली, समजा मोबाईल हरवला, मिसप्लेस झाला, तर तुम्ही काय करणार, है ना. अर्थात आपल्याला कुठे जायचं आहे, आपलं मुक्कामाचं ठिकाण माहिती असतं वगैरे वगैरे, बट आपण गेलो आहे कशासाठी, अगदी सीमलेस अनुभव मिळवण्यासाठी, हो की नाही. म्हणजे आपल्याला काय हवं आहे की निश्चिंतपणाने आपण सर्वांनी एकत्र जावं, आपण सर्वांनी स्नान करावं, अमृत स्नान करून सर्वांनी जे काही पूजा अर्चा जे काही आहे ते करून परत यावं, ह्याच्यासाठी गेलो आहे ना. मग हरवणं सापडणं हे परवडण्यासारखं नसतं, है ना. आणि त्याला सोपा उपाय काय आहे, तर एकमेकांचे हात धरून राहा किंवा एकमेकांचा पदर धरून राहा किंवा दोरी धरून राहा. सो दॅट इज रेस्पेक्टिंग द रूल्स ऑफ द क्राऊड असं म्हणतो आम्ही त्याला. तर तोही एक छान अनुभव असतो. जेव्हा आपण अशा गर्दीच्या ठिकाणी जातो तेव्हा अवश्य हा अनुभव एकदा घेऊन बघावा, ठीक आहे. त्यानंतर आपण असं म्हणूया की 8-10 किलोमीटर, ओके, 8-10 किलोमीटर टुवर्ड्स द संगम, 8-10 किलोमीटर फ्रॉम द संगम, एवढं एक साधारणपणे नाही म्हटलं तरी 16-17 ते 20-22 किलोमीटर चालावं लागतं, ओके. तर हे चालत असताना पॉसिबल आहे की आपल्याला बोर होऊ शकतं किंवा थकवा येऊ शकतो किंवा अरे चालणं संपतच नाही असं वाटू शकतं. परंतु जेव्हा आपण गर्दीतून चालतो आहे, विविध ठिकाणाहून आलेले देश विदेशातून लोक येत आहेत, त्यांना पाहतो आहे की हे पण सामान्यांमध्ये चालत आहेत, अरे काय आश्चर्य आहे. तर आपण का सामान्यांसोबत चालावं, कारण मला असं वाटतं, हे माझं पर्सनल मत आहे की गर्दी म्हणजे जर प्रयागराजच्या गळ्यातला हार असेल, श्रद्धाळूंची गर्दी म्हणजे जर प्रयागराजचा हार असेल, गळ्यातला हार असेल, तर शिस्तबद्ध श्रद्धाळू हा त्या गर्दीतला किंवा प्रयागराजचा मुकुटमणी आहे, ओके. सो प्रत्येकाला इथे जी श्रद्धा, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जी श्रद्धा झळकते, त्याचा जर आपल्याला फर्स्ट हँड एक्सपिरियन्स हवा आहे, तर महाकुंभसारख्या ठिकाणी गेल्यानंतर आपण गर्दीत टाळू म्हणून नाही, तर गर्दीत हळूहळू चालू म्हणून आपल्याला जेव्हा आपण ठरवतो तेव्हा तो अनुभव आपल्याला फर्स्ट हँड मिळू शकतो. मग गर्दीत चालतो आहे आपण, एकमेकांना धरून चालतो आहे, जाऊन तिथे जेव्हा आपण स्नान करतो आहे तेव्हाचाही एकदम असा विलक्षण अनुभव येतो. तिथेही आपण काय करतो आहे, सर्व काही तिथपर्यंत जे काही घेऊन गेलो आहे, फोन आहे, वॉलेट आहे, दिस दॅट एव्हरीथिंग, गॅजेट्स, अमुक तमुक सगळं नेलेलं आहे, पण ते ॲट अ पॉईंट तेही आपल्याला काठावर ठेवावं लागतं. अँड देन यू एंटर ॲज इज इन द वॉटर्स. मैयामध्ये आपण डुबकी लावण्यासाठी ना सर्व काही काठावर ठेवतो आहे आणि शांतपणे फक्त आपल्या कपड्यांसहित आपण डुबकी लावायला जातो आहे. तिथेही प्रशासनाने इतकी सुंदर व्यवस्था केलेली असते, म्हणजे डीप वॉटर्स हे खूप पलीकडे आहे, पाण्याला खूप फोर्स ही आहे, कारण दोन मोठ्या नद्या तिथे मिळून जेव्हा वाहत आहेत पुढे, तेव्हा अतिशय त्याचं म्हणजे शब्दात सांगण्यासारखंच नाही आहे, अतिशय वेगळा अनुभव आहे. तर अशा ठिकाणी किती पाण्याला फोर्स असेल, राईट. तर तिथेही व्यवस्थित सेफ असं एन्व्हायरमेंट केलेलं आहे आणि तिथे मग आपण जातो आहे आणि आपण आता डुबकी लगावणार आहोत. डुबकी लावताना आपण काय करायचं आहे, तर जिकडून पाण्याचा बहाव आहे, जिकडून गंगा मैया आणि यमुना मैया येते
त्या दिशेला पाहून आधी प्रणाम करायचा आहे. आणि त्यानंतर जेव्हा आपण पाण्यामध्ये डुबकी घेणार आहोत, फक्त 3 पूर्ण डुबक्या घ्यायच्या आहेत. नाक बंद करून हर हर गंगे यमुने हर म्हणून 3 डुबक्या पूर्ण आपण सबमर्ज पाण्यामध्ये, पूर्णतः कुठलाही भाग आपला पाण्याच्या वरती नाही राहिला पाहिजे. जरी सपोर्ट घ्यायचा असेल तरी हात, तो जो सपोर्ट घेतलेला हात आहे तो पाण्याच्या खाली असला पाहिजे. ओके, म्हणजेच काय तर पूर्णपणे आपण पाण्यामध्ये सबमर्ज झालं पाहिजे. ती झाली 1 डुबकी. अशा अजून 2 डुबक्या, अशा 3च डुबक्या आपण घ्यायच्या आहेत. ओके, 3 किंवा जे काही तुम्हाला आवडतील ते, पण रेकमेंडेड इज 3, 7, 21 असं करतात लोक, अँड दॅट इज फाईन. तर जिकडून आपल्याला गंगा मैया, यमुना मैया येते त्या दिशेला पुन्हा बघून नमस्कार करायचा आहे. तुम्ही जिथे आहात तिथे नदीला जर अर्घ्य द्यायचं असेल, पुन्हा जे काही श्लोक म्हणायचे ते श्लोक म्हणत म्हणत 3 वेळा अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचं असेल तरी तेच करायचं आहे. असं 3 वेळा तेच जल घ्यायचं आहे, तेच अर्पण करायचं आहे. ओके, आणि जर वेळ असेल तर तुम्हाला जे काही तुमचे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस किंवा रिलिजियस रिच्युअल्स काही करायचे असतील तर तसं बाहेर येऊन ते करू शकतो आपण. अजून एक नियम काय आहे तीर्थात स्नान करण्याचा, तर जेव्हा डुबकी घेऊन आपण बाहेर येतो तेव्हा डोक्यापासून पायापर्यंत आपण पूर्ण ओले असतो. ओके, आपली टेंडन्सी ऑब्वियसली काय असते की सगळं पुसून घ्या, कोरडे व्हा वगैरे वगैरे. तर नियमाप्रमाणे बघायला गेलं तर तसं काहीही करायचं नाही. ओके, तसं काहीही नाही करायचं आहे. लेट इट ड्राय नॅचरली. ओके, लेट इट ड्राय नॅचरली. कपडे तुम्हाला बदलायचे अवश्य बदला, नाही तर ते सुद्धा चालता चालता सुकून जातात. कारण आफ्टर ऑल यू आर गोइंग टू अगेन वॉक बॅक 10 किलोमीटर्स, ऑलमोस्ट 10-12 किलोमीटर परत चालता चालता ते सुकून जाणार आहेत अंगावर. पण बदलायचं असेल तर चेंजिंग रूम्सची वगैरे सोय असते आजकाल सगळीकडे. ठीक आहे, तर हे झालं. डुबकी घेतली, जे काही मंत्र वगैरे म्हणायचे आहेत ते करायचं असेल करायचं, नाही तर मग बाहेर येऊन परत मग जे काही तिथली मंदिरं आहेत नियमाप्रमाणे त्या मंदिरामध्ये जायचं, किंवा एक बडे हनुमानजींचं दर्शन घेतलं की मग एखाद्या तरी देवाचं दर्शन घेतल्यानंतर मग, कारण आपण श्रद्धाळू म्हणून गेलो आहे ना की पर्यटक म्हणून गेलो आहे, तर डुबकी झाली, अंग पुसलं वगैरे, आता सुरू काय काय मिळतं तिथे, कॉर्न मिळतं आहे खायला, अमुक मिळतं आहे तमुक मिळतं आहे, सगळं खात आपण निघतो. तसं न करता जेव्हा जे काय आपला नियम आहे की बाबा एक तरी देवाचं, एक तरी मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर मग काहीतरी खाऊन पिऊन हायड्रेटेड व्हायचं आहे. कारण आपण खूप चालत गेलो आहोत, जाताना बरंचसं आपल्या शरीरातलं पाणी कमी झालेलं आहे, ते हायड्रेशन पुन्हा आपल्याला आलं पाहिजे. म्हणून मग एक पहिलं दर्शन झालं की काहीतरी थोडंसं खाऊन पिऊन मग पुढे चालत राहायचं. ठीक आहे, हे झालं आपल्याला साधं कॉमन सेन्स, म्हणजे जे आपण करायला पाहिजे तीर्थाच्या ठिकाणी गेलं की. पर्यटक म्हणून नाही, श्रद्धाळू म्हणून जेव्हा जातो तेव्हा गंगामैयाला पण तेवढाच आनंद होतो. कारण अशी ही मंडळी मला भेटली जे म्हणाले की आम्ही तिथे गेलो, इतके रुपये देऊन आम्ही तिथे राहिलो, पण काही कारणामुळे आम्हाला स्नान नाही करता आलं. म्हणजे काय असेल, इट इज सो शॉकिंग, है ना. आपल्याला वाटतं काय, येऊन जाऊन कुठे अडचण कुठे असणार आहे तिथे पोचेपर्यंत, है ना. तिथे एकदा पोचलं की काय, डुबकी लावायला किती वेळ लागतो आहे, आणि इतक्या अंतरावर मैया दिसते आहे, अशा ठिकाणी एस्पेशली जर माझा मुक्काम असेल काय आड येणार आहे. पण तसं नाही आहे. मैयाच्याच इच्छेने आपण तिथे जातो, मैयाच्याच इच्छेने आपण डुबकी लावतो. त्यामुळे जाताना जितकं आपण विनम्र होऊन जाता येईल तितकं विनम्र झालं पाहिजे. इनफॅक्ट व्हाय ओनली गंगा मैया, इनफॅक्ट मी तरी म्हणेन की हिमालय असू दे किंवा गंगा मैया असू दे किंवा अजून कुठलंही नॅचरल पॉवरफुल तत्त्व असू दे, ह्या सर्व ठिकाणी आपल्याला अतिशय विनम्र भावाने जायचं आहे. तेव्हाच आपल्याला त्याचा अनुभव खऱ्या अर्थाने मिळू शकतो, हो की नाही. नेक्स्ट, सो ह्या गर्दीतून जाता येता आपल्याला हर हर गंगेचे असे छान मंडळी असा नारा लावत आहेत, आणि चालता चालता खरंच लक्षातही येत नाही की आपण इतकं अंतर चालून आलो, इतकं छान चाललो आपण, इतकं व्यवस्थित झालं सगळं, है ना. आणि ह्या सगळ्यामध्ये ना एस्पेशली लोकलाईट्सचा खूप सहभाग असतो. कसं ते सांगते.
की लोकल जी मंडळी आहेत ना प्रयागराजमधली, ती अतिशय हेल्पफुल आहेत. आता आपल्याला वाटेल की कधी कधी ते जास्त पैसे मागतात वगैरे, पण त्याचंही एक कारण सांगते की काय होतं की आपण ना इमॅजिन करा की दीड महिना एक ग्रुप आपल्या नातेवाईकांचा, अतिशय ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे, आपल्यावर ज्यांचं प्रेम आहे, 1.5 महिना ते येऊन राहिले आहेत आपल्या घरामध्ये. ओके, कितपत ते आपल्याला सोयीस्कर होईल? नाही म्हटलं तरी थोडं तरी इनकन्व्हिनियन्स होणारच ना, है ना. तर 1.5 महिना अशी जगभरातली मंडळी, ओळखीचे अनोळखी, वी आर ऑल स्ट्रेंजर्स. आपण श्रद्धाळू म्हणून जातोय, वी आर ऑल स्ट्रेंजर्स फॉर देम. आपल्यासाठी ही मंडळी, त्या मंडळींची मुलाखत जेव्हा आपण घेतो ना, तेव्हा असं लक्षात येतं की दे आर सो वेलकमिंग in spite of all the inconvenience that we are causing them. They are so welcoming for us. म्हणजे इनफॅक्ट मी एकाला विचारलं, अरे म्हटलं तुम्हाला आमचा त्रास नाही का होत? आम्ही श्रद्धाळू मंडळी येतो, एवढं असं करतो तसं करतो देव. ते म्हणे काहे का परेशानी होगा? म्हटलं असं का म्हणतोस? तर ही सिम्पली सेड, आप लोग आएंगे नहाएंगे चले जाएंगे, थोड़ी ना रहने के लिए आए हैं. म्हणजे इतकं त्यांचं कॅज्युअल अप्रोच आहे. आणि असं कोणी एक दिवस येऊन सांगून आलंय वगैरे असं नाही. 1.5 महिना लोक येत आहेत, जात आहेत. जितक्यांची सोय आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त मंडळी येत आहेत, जात आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये ना त्या मंडळींचं जे लोकलाइट्स आहेत ना, त्यांचं नाही म्हटलं तरी डेली रुटीन खूप टॉपल झालेलं असतं. ओके, शाळकरी मुलंसुद्धा 8-8 तास घरी पोचू शकत नाही. इमॅजिन दॅट. म्हणजे महिनाभर एक काहीतरी 3 आठवडे महिनाभर सुट्टी देणार. सुट्टी तरी किती दिवस देणार ना. आणि शाळेतून मुलं निघाली आहेत, घरी अजून पोचली नाही आहेत, किंवा घरातून निघाली आहेत, शाळेत अजून पोचली नाही आहेत. इमॅजिन द स्ट्रेस त्या पॅरेंट्सना किंवा यांना किती स्ट्रेस होत असेल तो, राईट. हे झालं. परत बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, इवन लोकलाईट म्हणून त्यांना कुठला बिझनेसही करता येत नाही. हातावरची ज्यांची पोटं आहेत त्यांचा पण बिझनेस सगळा ठप्प आहे. फॉर एक्झाम्पल, जे छोटे छोटे ज्यांचे बिझनेसेस आहेत, ज्यांनी अशी आशा केलेली की आपल्याला स्टॉल लावायला मिळेल, बाबा एवढी लोक येत आहेत ना, आपला जरा बिझनेस वाढेल. इनफॅक्ट त्याच्या उलट झालेलं आहे की घेतलेले पैसे सरकारने परत केले की नाही शक्य आहे. आपल्या ज्या मॅनेजमेंटमध्ये हे सगळं एक्स्ट्रा स्टॉल लावून उपयोगाचं नाही आहे. खाण्यापिण्याची सोय मोफत करणं श्रद्धाळूंसाठी ही आमची प्रायोरिटी आहे. सगळं ज्या व्यवस्था येणाऱ्या श्रद्धाळूंसाठी जी व्यवस्था करणं, ती आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे. आपला बिझनेस सफर झाला तर झाला. इतकं स्ट्रिक्ट ते नियम पाळत आहेत. म्हणजे आपल्यासाठी किती त्याग करत आहेत ना हे लोकलाइट्स. सो त्यांच्यासाठी सुद्धा ह्यूज रेस्पेक्ट घेऊन आपण बाहेर पडतो. आणि एक आहे की जेव्हा आपण अशा ठिकाणी जातो ना, तेव्हा स्नान करून पवित्र झालं, ओके, डुबकी घेतली, स्नान झालं, पवित्र झालं. ते होत असताना जे काही कळत नकळत अपराध पाप झालेले असतील आपल्या हातून, तेही आपण धुवून काढले आहेत असं इमॅजिन करतो. परंतु त्याच मोमेंटला आपल्याला हेही ठरलं पाहिजे मनाला की ह्यापुढे ना आपण कुठल्या प्रकारचं पापही होऊ द्यायचं नाही, इतकं आपण कॉन्शियस राहिलं पाहिजे, राईट. सो हा एक अनुभव आहे. आणि इथेच मला एक गोष्ट आठवते आहे एका संतांची. तर एका संतांना स्नान करता करता, खूप जुनी गोष्ट आहे, जुन्या काळामध्ये काही संत मंडळी आपल्यासोबत मजल दर मजल करत, खरे श्रद्धाळू जे आत्ता आपण ऐकले ना तशा प्रकारचे श्रद्धाळू त्यांना घेऊन तीर्थयात्रा करायला जायची. खूप जुन्या गोष्टी आहेत. आता कसं आहे, आता तसं नाही आहे, ओके. कारण तशी ॲक्च्युअल जे संत मंडळी आहेत ना त्यांच्याकडे सोयीसुविधा नाही आहेत. त्यामुळे आपण त्यांना प्रेफर करत नाही. अरे बापरे, यांच्यासोबत असं जायचं का? नाही, मग एक काम करा साधू महाराज,
तुम्ही पुढे चला, आम्ही विमानाने येतो, हेही म्हणायला आपण मागे पुढे बघणार नाही, कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. आणि आहेत म्हणजे साधनं उपलब्ध आहेत तर कशाला ना, आम्ही आता वी आर लाईक रिअली व्हेरी बिझी पीपल आहे ना. तर असं, तर जेव्हा मागच्या काही वर्षांमध्ये साधू संत मंडळी जायची, आपल्यासोबत काही मंडळी घेऊन जायची. ते जे श्रद्धाळू आहेत ना, ते नेहमी संतांसोबतच प्रवास करायचे. आणि त्या काळात साधू मंडळी ही अशी होते ना, की साधू मंडळींना जसं आता ट्रेनची व्यवस्था सुरू झाली है ना, तर बाय रोड जाण्यापेक्षा ट्रेनची तिकीटं काढली जायची. आणि भक्त मंडळी काय करायची, अरे आपल्यासाठी हे असे येत आहेत ना, आपण ह्यांना फर्स्ट क्लासचं तिकीट काढून देऊया, आपण जनरल बोगीमध्ये जाऊया. तर एखाद स्टेशन गेलं की लक्षात यायचं, अरे आपली मॅक्झिमम मंडळी कुठे आहेत. साधू महाराजांनी विचारलं, मॅक्झिमम मंडळी आहेत जनरल क्लासमध्ये, स्लीपर क्लासमध्ये. हे साधू महाराज पुढच्याच स्टेशनला उतरून मागच्याच सगळ्या लोकांमध्ये येऊन बसायचे. इतकं ते प्रेम असं व्यक्त व्हायचं. सो अशा एका साधूसोबत बरीच मंडळी गेली होती आणि गंगा स्नान झालं वगैरे, बाहेर आले. इतक्यात मग एका मनुष्याला असा प्रश्न पडला की महाराज म्हणे, इतकी सगळी मंडळी स्नान करतायत आणि ह्यांना ती भावना येत असेल का हो, की आपण आता पुण्यवान झालो, किंवा आपली आता पापं धुतली गेली आहेत, किंवा या मैयाचं, गंगा मैयाचं असं असेल का खरंच महिमा की ही पाप धुते सगळ्यांचं. साधू महाराज खूप प्रॅक्टिकल होते, ते असं शब्दांमध्ये नाही सांगायचे, त्यांनी डेमोच दाखवला. त्यांनी काय केलं, आपल्यापैकी एक जो शिष्य होता त्याच्या बोटांना कापडं बांधली, छोट्या छोट्या असे कापडं बांधली. ओके, अशी बोटं हे करून त्यांना एक टोटल मेकअप त्यांचा असा केला की तो एक रोगी वाटावा. आणि बसवलं त्याला घाटावर. आणि जे कोणी स्नान करून येत होतं त्यांना सांगत होते, बघा ना हो, हा माझा भाऊ आहे आणि एका संत महाराजांनी सांगितलं आहे की स्नान करून आल्या आल्या जो ह्याला आलिंगन देईल ह्याचा रोग जाईल. हे ऐकून बरीचशी मंडळी पुढे आली. ओके, आणि आलिंगन पण थांबा म्हणाले, ह्याचा रोग जाईल पण जो आलिंगन देतोय त्याला रोग होईल. ओके, तर हे ऐकून चार मंडळी मागे गेली, म्हणजे असं कोणीच तयार होईना. मग होता होता एक जण आला आणि त्याने ते आलिंगन दिलं वगैरे वगैरे. तर तो होता नेमका कोण, तर एक मराठवाड्यातला एक शेतकरी माणूस, ज्याने इतक्या श्रद्धेने स्नान केलं आणि त्यांनी आलिंगन दिलं की आपण पुण्यात्मा झालो आहे बरं का, पुण्यात्म्याच्या आलिंगनाने ह्याचा त्रास जातो आहे ना, ठीक आहे चला आलिंगन देऊया. बरं, आपल्याला त्रास होणार आहे, ठीक आहे पुन्हा जाऊन गंगा स्नान करूया. तर ही भावना आपल्याला जर येते तर त्या स्नानाचं पुरेपूर, म्हणजे वी शुड बी फीलिंग दॅट थिंग. अगदी आतून आपल्याला जर ते वाटते तर खरं ती गंगामैयाचं स्नान आहे. एकदा डुबकी मारली, दोनदा डुबकी मारली, तीनदा डुबकी मारली. पण जेव्हा आपण हे डुबकी मारतो, स्वतःला पुण्यवान आणि पवित्र करून घेतो, तो पवित्रपण तिथे संपत नाही. तो अनुभव आपल्यासोबत जीवनभर राहतो. राईट. आणि इतकं बोलून मी आपलं बोलणं इथे थांबवत आहे. कोणाला काही विचारायचं असेल, सांगायचं असेल तर पुढची 5 मिनटं आपल्याला आहे. आणलेत का सर्वांनी? परफेक्ट. हो. तर आता आपल्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. सांगते. प्रत्येकाने 1 रुपयाचं नाणं आणलेलं आहे. राईट. 10 रुपयाचं नाणं आणलेलं आहे. परफेक्ट. आता आपण काय करतोय, तर ते जे 1 रुपयाचं नाणं आहे ना, ते असं वरती धरायचं आहे हातामध्ये. ओके, शो मी. ओके, परफेक्ट, ग्रेट. आता हे जे नाणं आहे ते आपण मैयाला अर्पण करतोय. अशा भावनेने ते फील करायचं आहे. ते अर्पण भाव जो आहे तो फील करायचा आहे. आणि करायचं काय आहे, तर फक्त हातात घ्यायचं आहे नाणे
ओके. आणि हर हर गंगे म्हणून लेट इट बी तुमच्या मांडीवरच ड्रॉप करा किंवा खाली ड्रॉप करा आणि नंतर ते नेऊन मंदिरात दान करा किंवा जे काही. जस्ट फील दॅट. ओके. आणि मी हर हर गंगे जेव्हा म्हणेन तेव्हा ते अर्पण करायचं आहे, जस्ट असं आपल्याच मांडीवर. ओके. 1 रुपयाचं. 10 रुपयाचं सेपरेट, त्याचं ॲक्टिव्हिटी पुढे आहे. ओके. हर हर गंगे आणि नमः पार्वतीपते म्हटल्यानंतर सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायचं आहे. हर हर गंगे नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. अर्पण. शांतपणे मैयाच्या तरंगांना आठवायचं आहे. मैयाने ते स्वीकार केलं आहे अशी कल्पना करायची आहे. हळूहळू डोळे उघडून पुन्हा पुण्यात यायचं आहे. ओके. ते नाणं सेपरेट ठेवा आणि जसं जिथे अर्पण करायचं असेल मंदिरात वगैरे ते करायचं आहे. आता दुसरं अजून एक ॲक्टिव्हिटी सांगितली होती, 10 रुपयाचं नाणं आणण्याची. कोणी कोणी आणली आहे? ऑलमोस्ट सगळ्यांनी आणले आहे. राईट. आता जेव्हा आपण कुंभमेळ्यात जातो, राईट, तेव्हा 2 गोष्टी होतातच. दान पुण्य, जे की आपण कवर नाही केलं फॉर ऑब्वियस रिझन्स. आणि दुसरं म्हणजे तो मेळा आहे. रिमेंबर है ना. मेळा म्हणजे काय? यात्रा असते ना, ती गावाकडची यात्रा. कुंभमेळा सगळ्यात मोठा मेळा, ज्याच्यामध्ये आपण काहीतरी मनाने लहानपणी सगळ्यांनी तो अनुभव घेतलेला असेल. राईट. तर तिथे आपण काहीतरी विकत घेतो, जे काय आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची ते करतो. राईट. सो ह्या 2 गोष्टी आठवायच्या आहेत. हा तुमचा होमवर्क आहे. पण आत्ता त्या 10 रुपयाचं काय करायचं आहे? ओके. तर ते 10 रुपयाचं नाणं जे आहे, लेट मी सी, बघू ते कोणी कोणी आणलं आहे. राईट. ओके. तर आता हे जे नाणं आहे ना, ते प्रत्येकाने एकमेकाला द्यायचं आहे. ओके. जसं आपण दान करतो. ओके. आता लेट मी सी, फक्त 10 रुपयाचं नाणं किती लोकांना आपण दान करतो आहे. ओके. म्हणजेच लक्षात आलं ना, की समजा तुम्ही यांना दिलं, त्यांनी तुम्हाला दिलं. ओके. 1 दान झालं. तुम्ही यांना दिलं, यांनी तुम्हाला दिलं, 2 दान झाले. असं करायचं आहे. आणि सरतेशेवटी काय, तर प्रत्येकाकडे 1 नाणं असणारच आहे. ती ॲक्टिव्हिटी करण्यासाठी तुम्हाला जागेवरून उठावं लागेल. ओके. एकमेकांना जास्तीत जास्त लोकांना भेटावं लागेल आणि जास्तीत जास्त लोकांना हर हर गंगे म्हणून दान करायचं आहे. काय म्हणून दान करणार आहोत आपण? ओके. आणि सरतेशेवटी आपलं नाणं आपल्या हातात असणार आहे. ओके. ठीक. कम ऑन, यू हॅव ओनली 5 minutes. कम ऑन. ₹10 रुपयाचं नाणं.
अरे बाबा. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. पहिलं लागलं नाही हे नाही नाही. थँक्यू. मला एक प्रश्न विचारायचा बोला. होता की आता त्या गंगेमध्ये लाखोनी लोक एका वेळेला उतरतात, हां. बरोबर आहे? हर हर पण जरी आपण पाण्यात किंवा असं ह्याच्यात तरीही कोणी आजारी पडलेलं, कोणाला इन्फेक्शन गेलेलं असं काहीही वाचण्यात कधी आलेलं नाही. तर असं का? सांगते, कारण हा प्रश्न बऱ्याच लोकांचा असेल. हा, आपण म्हणतो कोणी पण येतं पाण्याला. पार्वतीपते शिव हर हर महादेव. आणि डिसेंबरमध्येच प्रयागराजला जाणार, म्हणजे तिथे सगळी त्यांची तयारी चालू होती त्यावेळेला. एक प्रश्न असा आहे की इतकी लोक, करोडोंनी लोक येतात, लाखो लोक खरंच तिथे रोज स्नान करतात, तरीही तिथे आजारी पडण्याचं वगैरे असा काही विषय नाही आहे. त्याचं सायंटिफिक रिझन हे आहे, सायंटिस्ट हॅव प्रूव्ड दॅट नावडेज. आपण पाहतो की गंगा मैयाचं जल आपण आणून 10 वर्ष जरी ठेवलं काही होत नाही त्याला. ओके, म्हणजे स्टॅग्नंट एका ठिकाणी ठेवले न डिस्टर्ब करता तरी सुद्धा काहीही होत नाही. त्याचं मुख्य कारणच हे आहे की ती जिथून उगम पावते आहे आणि जिथून वाहत येत आहे तिथे अनेक जडीबुटी आहे. ओके, ती फिल्टर तर होतेच, म्हणजे क्रिस्टल क्लिअर आहे, परंतु फिल्टर पण होत राहते. अनेक जडीबुटी आपल्याला माहितीही नाही आहेत, अजून प्रूव्हही झालेलं नाही आहे. इतकी रिसर्च करून त्याचं गुणसुद्धा शोधला नाही. इतकी जडीबुटी त्याला टच करत करत ती गंगा मैया पुढे येते आहे. ओके, आणि त्यामुळे ती इतकी पवित्र आहे की त्याच्यामध्ये कशाचं कुठल्याही प्रकारची अपवित्रता सापडणारच नाही. राताऱ्याला प्रश्न की जल कुठून घ्यायचं, हे जे गंगा मैयाचं जल आपण आणतो ना, तर ते कुठून आणलं पाहिजे, तर ते अर्थातच हरिद्वार, ऋषिकेश किंवा आपलं प्रयागराजपर्यंत चांगलं आहे. ते पुढे वाराणसीमध्ये काय होतं, तर तिथे अनेक प्रेतांचं म्हणजे अनेक प्रकारचं मिसळलं जातं त्याच्यामध्ये. सो दॅट इज नॉट रेकमेंडेड. परंतु तिथपर्यंत तरी येस, प्रॅक्टिकली जर आपल्याला विचार करायचं झालं तर तिथपर्यंत जल जे आहे गंगा मैयाचं ते खरंच अमृत आहे. ओके, अजून कोणाला काही विचारायचं आहे? हां हां. 6 दर वर्षांनी जो कुंभ भरतो त्याला अर्धकुंभ म्हणतात. आणि ते सगळं जे ॲस्ट्रॉलॉजिकल जे असतं ना, म्हणजे तारा जे कॉन्स्टलेशन्सच्या पोझिशनप्रमाणे त्या ठिकाणी भरतात. आता हे जे मकर संक्रांतीपासून जे भरलेलं आहे तो एक कुंभ असतो. आणि जो सिंह राशीमध्ये सूर्य असताना भरतो त्याला सिंहस्थ म्हणतो, जो नाशिकला वगैरे बहुतेक असतो. हां, तर पुढचा जो असेल तो 6 वर्षांनी असेल आणि तो आय थिंक नाशिकला असेल. बरं, दुसरा प्रश्न असा आहे की प्रयागराजमध्ये फक्त 12 वर्षांनीच मेळा भरतो का? तर उत्तर आहे नाही. दरवर्षी तिथे माघ मेला नावाचा जो आहे एक मेळाच भरतो. म्हणजे टिपिकल जो आपण म्हणतो ना यात्रा किंवा जत्रा, ती भरते माघ मेला म्हणून. जसं श्रावणामध्ये बहुतेक ठिकाणी कावड घेऊन जातात की नाही, हे एक रुटीन आहे कन्सिस्टंटली सिन्स लास्ट सो मेनी इयर्स. तसं प्रयागराजमध्ये संगमावर दरवर्षी माघ मेला असतो, विच इज लाईक अ मिनी कुंभमेळ्यासारखा असतो. तर तोही छान आहे. अनुभव जर घ्यायचा असेल मिनी गर्दीचा तर तोही आपल्याला चांगला आहे. आणि एरवी जाऊन नुसती साधना करायची आहे किंवा जस्ट गंगा मैयाने आपण असं जर अनुभवायचं आहे तर एरवी कधीही आपण जाऊ शकतो. मैया आपल्याला अशा ओपन बाहूंनी आपलं आलिंगन देण्यासाठी तीही आतुर आहे, जितके आतुर आपण असतो.
अजून कोणाला काही विचारायचं आहे? ओके. तर कुंभमेळ्याला, महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. बाय रोड जाता येतं, बाय एअर जाता येतं, डिपेंडिंग अपॉन कसं आपल्याकडे वेळ आहे अँड ऑल. माझ्यासोबत होते म्हणजे आम्ही सिनियर सिटिझन्स असल्यामुळे मी प्रेफर्ड गोईंग बाय एअर, म्हणजे विमानाने जाऊन विमानाने यायचं असं ठरलं. आणि अर्थातच लाईक अ गुड यात्रेकरू, लाईक अ गुड श्रद्धाळू, आम्ही तेवढंच ठरवलं की इथून आपण गेलोय, उतरायचं, सरळ संगमाकडे जायचं, संगमात स्नान करायचं. आपल्यासोबत सिनियर सिटिझन्स आहेत त्यामुळे त्या मंदिराच्या दिशेला फक्त तोंड करून नमस्कार करायचा, विथ अ प्रॉमिस की जेव्हा हा कुंभमेळा संपेल तेव्हा आम्ही परत येऊन निवांतपणे सर्व मंदिरांचं दर्शन घेऊ. कारण तिथे इतकी गर्दी आहे. आणि इमॅजिन हाऊ इट इज, लाईक इकडून आता तिथे प्रयागराजमध्ये जाण्यासाठी 4 रस्ते आहेत. ओके. आणि ते 4ही रस्ते जर आपण फक्त इन्कमिंगसाठी वापरतोय, म्हणजे संगमाकडे येण्यासाठी वापरतोय, तर आलेल्या लोकांनी बाहेर कुठून पडायचं हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. बरं, तेही ठीक आहे. त्याच्यासाठी जरी रस्ता बनवला तरी अनेक वेळा प्रशासनचे अधिकारी हेच सांगतात की ज्या बाजूने तुम्ही आलाय त्या बाजूच्याच घाटावर स्नान करून त्याच बाजूला परत जाण्याचा प्रयत्न करा, विच इज व्हेरी गुड ॲडवाईस. लोकांचं कसं होतंय की दे आर ट्राईंग टू क्लब ऑल द थिंग्स टुगेदर. म्हणजे मी येते लखनौकडून, मला जायचं आहे अयोध्येकडे, अयोध्या पण रेडी नाही आहे ना मला. म्हणजे प्रयागराज कसं कितीतरी वर्षांपासून ती तयारी चालू आहे एवढ्या लोकांना रिसीव्ह करण्याची. अयोध्येकडे अचानक हा क्राऊड गेल्यानंतर काय होणार आहे? ओके. सो मी ज्या दिशेने आले आहे त्याच दिशेने जाणं हे योग्य ठरतं, राईट. म्हणजे मी गेलीच आहे, आता इथपर्यंत आलोच आहोत, तर हे पण बघूया ते पण बघूया, ट्राय टू अवॉइड दॅट. आणि जर आपण एवढंच करतोय तर बिलीव्ह मी आपली यात्रा खूप सुखकर होते. अजेंडा तेवढाच ठेवायचा आहे की मला जायचं आहे, छानपैकी अमृत स्नान करायचं आहे, मंदिरात जाता आलं ठीक, नाहीतर लांबूनच त्या दिशेला नमस्कार करायचा आहे, विथ अ प्रॉमिस की ही यात्रा अधुरी आहे, मी परत येणार आहे. ह्या प्रॉमिसने आपण ते सगळं सांगून देन वी हॅव टू रिटर्न. ओके. तो एक भाग. आणि दुसरा भाग, आत्ता खरंच खूप सगळे तिथले रेट्स खूप वाढलेले आहेत. पैशाच्या टर्म्समध्ये बोलायचं झालं तर येस इट इज सो. आणि व्हॅलिड पण आहे ते. कारण पुन्हा त्या मंडळींचं जसं मी म्हटलं तसं की 2 महिन्यांपासून ज्यांना काही उत्पन्नाचं साधनच नाही आहे ते त्या साधनाचाच, फॉर एक्झाम्पल पीपल आर ड्रायव्हिंग थिंग्स, लाईक ज्यांच्याकडे जे आहे ते त्याच्या माध्यमातून रोजीरोटी कमवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यावरच एक प्रकारचं बंधन आल्यासारखं झालं आहे. सो दे विल ट्राय टू डू वॉट एव्हर दे आर ट्राईंग टू डू. लाईक फॉर एक्झाम्पल एखाद्याला समजा गाडी आहे, त्याची कॅब आहे फॉर एक्झाम्पल, कॅब तर तिथे लागतेच, तर त्या कॅबला जर त्या ट्रॅफिकमध्ये गेलं एका दिशेने, एरवी ट्रॅफिक नसताना तो 10 चक्रा करू शकतो. पण इतके सिन्सिअर आहेत ती मंडळी, ते सांगतात की तुम्हाला आता घेऊन गेलो ना की मला इतके वाजणार आहेत तिथे आणि तिथून मी घरी जाणार आहे, कारण मी ह्या वेळेपेक्षा जास्त ओव्हरटाईम करतच नाही. म्हणजेच तो तुमच्याकडून 10 पट जरी घेतोय पैसे तरी तुम्हाला दिलेला शब्द आहे की तुम्हाला समजा 10 तास जरी लागले तरी तो एका शब्दाने कुरकुर करणार नाही. दुसरं असं लक्षात आलं की खूप जुगाड करायला, चांगल्या अर्थाने खूप जुगाड करतात तर काही मंडळी. म्हणजे काय तर बॅरिकेड्स अनेक ठिकठिकाणी टाकलेले आहेत. ओके. आणि 2 व्हीलरवाली मंडळी खूप हेल्प करतात. जे सोलो ट्रॅव्हलर्स असतात ना, जे एकटे असे हे जातात, श्रद्धाळू जातात ना, तर आता समजा इथे बॅरिकेड टाकलेला आहे, हा तुम्हाला 2 व्हीलरवर घेऊन इथपर्यंत बॅरिकेडपर्यंत येणार, तुम्हाला 2 बॅरिकेड क्रॉस करून स्नानाला जायचं आहे. ओके.
इथून आता ह्या बॅरिकेडच्या तिथे तुम्हाला उतरवलं त्यांनी, गाड्या जाऊ शकत नाहीत, हरकत नाही, हम जुगाड करते हैं ना. तुम्हाला त्या बॅरिकेड क्रॉस करून दुसऱ्या गाडीवर बसवून देणार, ती दुसरी गाडी घेऊन तुम्हाला तिथे जाणार, तो अगदी रेस्पेक्टफुली तुम्हाला तिसऱ्या रायडरकडे पास ऑन करणार. असं करत करत तुमचं दर्शन तर ते नक्की करवून देतात. फक्त तुमचा अजेंडा क्लिअर पाहिजे की तुम्हाला नेमकं तिथे गेल्यावर काय काय करायचं. व्यवस्थित प्लॅन करून गेलं तर होतं, आणि ऐन वेळेस आपण चेंजेस नाही करायचे, म्हणजे मग ते कोऑर्डिनेशन अगदी व्यवस्थित राहते. धन्यवाद. गॅरंटी आपण नाही म्हणू शकत, पण जी गर्दी मौनी अमावस्येला होती किंवा 12 तारखेला होती ती गर्दी आत्ता नाही आहे एवढं नक्की सांगता येईल. कारण तिथे अजूनही बरेचसे मंडळी गर्दी कमी झाली म्हणून येणारी पण आहेत. आत्ताची गोष्ट आहे की गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची टीम वेगवेगळे रेकॉर्ड्स करण्यासाठी आत्ता येत आहे गर्दी कमी झाली. सो अंदाज घेऊन त्याप्रमाणे आपण करायचं आहे. ओके. 15-15 किलोमीटर अलीकडे गाड्या हो, पार्किंग्स अलीकडे आहेत, पण इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत आणि त्या व्हेकल्सना कलर कोड दिलेला आहे. जसं मी म्हटलं की मुख्य प्रयागराजकडे येण्यासाठी 4 रस्ते आहेत. लखनौकडून येणारे आहेतच, अयोध्येकडून येणारे आहेतच, विंध्यवासिनी देवी तिकडून मला वाटतं गोरखपूरच्या त्या रस्त्यावरून आणि वाराणसीकडून मिर्झापूर वगैरे मार्गे वाराणसीकडून. सो एवढे असे सगळे ते येण्यासाठी रस्ते आहेत आणि त्याप्रमाणे त्या रिक्षांचे कोड ठरलेले आहेत की ज्या कुठून तुम्ही येत आहे तर त्या तिथे तुम्हाला त्या रिक्षात बसायचं आहे किंवा कदाचित सेकंड पण व्हेकल करावं लागत आहे. पण जसं मी म्हटलं, लोकलाइट्स आर व्हेरी व्हेरी जेन्युइन. कोणीही तुम्हाला आणि दे आर वेल अपडेटेड. म्हणजे आत्ता या मोमेंटला प्रयागराजमधला कुठला रस्ता बंद आहे, कुठलं बॅरिकेड काढलं आहे, कुठून कसं जायचं हे प्रत्येकाला माहिती आहे. कारण त्या लोकांचा मला वाटतं व्हॉट्सॲप ग्रुप आहे, म्हणजे शासनाने त्यांना सांगावं आणि त्यांनी ते पुढे करावं, त्यामुळे ते अजून सोपं झालेलं आहे. ओके. आणि होडीवाल्यांचा मला तसा अनुभव नाही आहे, पण जे होडीने गेले होते त्यांनी सांगितलेला एक अनुभव इथे मला नक्कीच शेअर करायला आवडेल. तो म्हणजे अर्थात पहाटे तो लवकर निघाला आणि जसं रस्त्यावर ट्रॅफिक जॅम आहे तसं तिथे होडीमधून सुद्धा गेलं तरी एकाच ठिकाणी ते जे आहे मुख्य स्थान जिथे ही साधू मंडळी स्नान करतात तिथे उतरून प्रत्येकाने ते स्नान करून पुन्हा होडीत बसून परत आणायला सुद्धा गर्दी असते. तर मला त्या फॅमिलीने सांगितलं की आम्ही सगळ्या फॅमिलीने एक प्रायव्हेटसारखं ठरवलेली बोट आणि त्याने सांगताना ऑलमोस्ट एक 10 पट सांगितली त्याची जे काही राईड आहे किंमत 10 पट सांगितली. आणि जाऊ दे आपल्याला तरी काय आपण रोज रोज येतो म्हणून ह्या लोकांनी पण घेतलं तेवढं जे काही ठरलेलं त्याप्रमाणे घेऊन गेला. आणि येताना त्याने बघितलं की आता जर आपण काठावर गेलो तिकडून लोक तयार आहेत परत गाड्या आपल्या बोटीत बसायला आणि परत इकडे न्यायला. त्याने त्या बाजूला नेलीच नाही, तिसरीकडे न्यायला लागला. ही मंडळी घाबरली, ती म्हणे नेतोयच कुठे, आपण तिथून चढलो होतो. ते म्हणाले मी जर तिथे गेलो तर तुम्हाला उतरू देणार नाही, तितकी गर्दी एकदम चढेल, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की आता तुम्हाला सोडलं की मी घराकडे जातोय, कारण माझा जो टार्गेट होता दिवसभरात मी एवढे कमवायचे 10 ट्रिपा करायच्या संपल्या, तर मी कशाला मेहनत करत बसू. अँड ही वेंट अवे. ओके. तसंच दुसरा अनुभव असाही आहे की जे ई रिक्षा वगैरे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 10-10 आणि 20-20 रुपये, म्हणजे ज्या पॉईंटपर्यंत तुम्हाला सोडायचे ना तिथपर्यंत हवं तर ते घेऊ पण शकतात जास्त. कोणी त्यांना विचारत नाही की एवढेच का घेतले आणि तेवढेच का घेतले. तरीसुद्धा तुम्ही बाहेरचे आहात, यात्रेकरू आहात, श्रद्धाळू आहात, बघतायत ते एक जस्ट असं काहीतरी बाबा नॉमिनल चार्जेस घ्यायचे म्हणून घेतात ते. उनका बस चले तो वो कुछ भी नाही. ओके. आणि कितीतरी लोकांना ते फ्री ऑफ कॉस्ट पण ड्रॉप करतात. सो अशी ही दोन्हीही आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात. आणि जे लोकलाइट्सच मी फक्त म्हणते, धर्म जात हे सगळं बाजूला ठेवून, कारण सगळ्या धर्माचे सगळ्या जातीचे मंडळी एकजूट होऊन
आपल्यासारख्या श्रद्धाळूंचं तिथे स्वागत करतायत हे तरी नक्कीच म्हणता येईल आपल्याला. ओके, धन्यवाद. आज मला पण म्हणजे माहित नव्हतं या नक्की काय बोलणार आहेत किंवा काय आहे त्यांचा अनुभव, किंवा ते 10 रुपये आणि 1 रुपयाचं नाणं कशासाठी आहे. पण छान वाटलं तुम्ही सगळेजण एकमेकांना देणं. म्हणजे मलाही खरंच आपणच गंगेतीरी गेलोय का काय असा थोडासा भास झाला आता इथे बघून. ते म्हणजे सगळ्यांनी उत्साहाने केलं, ते छान वाटलं एकदम. आणि त्या आल्या तर आज आपण टाळ्या तर वाजवल्या, पण आपण सगळ्या त्यांना हात जोडून धन्यवाद म्हणूया की त्या तिथे जाऊन भेटून आल्या आहेत गंगेला. त्याच्यामुळे आमच्याकडून सगळ्यांकडून तुम्हाला असा नमस्कार आहे. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. तर आता आपण